नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत। बीएड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः आपण आज दिवसभरामध्ये प्रतीक्षा केली तर अजून देखील बीएड कॅप प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ झालेली नाही आहे। पोर्टलवरती आज आणि काल कुठल्याही प्रकारच्या हालचाली झालेल्या नाही आहेत। मग आता मुदतवाढ होणार की नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। मुदतवाढ जर होत असतील तर आज संध्याकाळपर्यंत ही मुदतवाढ होणं अपेक्षित होतं, परंतु अजून पोर्टलवरती कुठलीच अपडेट आले नाही आहे। मग आता याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय राहणार आहे? जे कॅन्डिडेट आहे ज्यांचं फॉर्म लॉक झालेला आहे, ज्यांचा अजून फॉर्म भरायचं बाकी आहे, यांच्यासाठी काय अपडेट आहे तर या आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती देणार आहोत। तर सध्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती संपली असल्यामुळे आता कुठल्याही विद्यार्थ्यांना सध्या नवीन नोंदणी करता येणार नाही आहे। आता जर शासनामार्फत मुदतवाढ झाली तर आपण माहिती देतच आहोत, त्याची चिंता करू नका। पण सध्या आपण व्हिडिओ बनवत आहोत तर लक्षात घ्या मुदतवाढ झालेली नाही। आता याच्यानंतर पुढचं वेळापत्रक पोर्टलवरती साधारणतः पुढील 2 दिवसांमध्ये प्रसिद्ध होईल। याच्यामध्ये साधारणतः पुढील काही दिवसांमध्ये सर्वात प्रथम ज्या विद्यार्थ्यांनी आता जो ॲप्लिकेशन लॉक केलेला आहे, ज्यांचं व्हेरीफाय झालेलं आहे, पार्शली व्हेरीफाय झालेलं आहे, तर अशा सर्वच विद्यार्थ्यांची एकत्रित जी मेरिट लिस्ट आहे ती पोर्टलवरती प्रसिद्ध केली जाईल। तर सर्वात प्रथम लक्षात घ्या की वेळापत्रक येईल, याच्यामध्ये मेरिट लिस्टचं वेळापत्रक असेल, याच्यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्यानंतर अंतिम मेरिट लिस्ट अशा प्रकारची यादी एकाच वेळी पोर्टलवरती सर्वात प्रथम प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध होते, त्याच्यानंतर फायनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होते। तर ज्यावेळी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध होत असते त्यावेळी विद्यार्थ्यांना पुन्हा त्या मेरिट लिस्टमध्ये जर काही त्रुटी असतील किंवा माहिती अपडेट करायची असेल तर यासाठी संधी दिली जाते। तर अशा प्रकारचं हे शेड्यूल पुढील 2 दिवसांमध्ये अपेक्षित आहे। ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म लॉक केलेला आहे, अजून त्यांचे फॉर्म कन्फर्म झाले नाही आहेत, त्यांनी प्रतीक्षा करायची आहे, कारण का तुम्ही फॉर्म लॉक केलेला आहे म्हणजे सीईटी सेलचं काम बाकी आहे। अनेक जणांचे मोठ्या प्रमाणावरती अर्ज आज देखील व्हेरीफाय झालेले आहेत, ज्यांचे व्हेरीफाय राहिलेले आहेत ते देखील व्हेरीफाय होणार आहेत। ज्यांचं व्हेरीफाय आहे, पार्शली व्हेरीफाय आहे, असे सर्वच विद्यार्थी मेरिट लिस्ट असेल किंवा पुढच्या प्रोसेससाठी पात्र राहतील। पण ज्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत असे विद्यार्थी मात्र प्रॉपर फॉर्म भरल्याशिवाय पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत। तर त्यांच्यासाठी देखील विंडो तशी ओपन होऊ शकते। आपण या संदर्भात माहिती घेतच आहोत, पण ज्यांनी लक्षात घ्या की नोंदणीच केली नाही आहे तर अशा विद्यार्थ्यांचं काय या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। माहिती मिळाल्यानंतर प्रॉपर माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर या ज्या प्रोव्हिजनल लिस्ट आता तर लक्षात घ्या की फायनल मेरिट लिस्टच्या पूर्वी जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते, याच्यामध्ये विद्यार्थ्याचा ओव्हरऑल महाराष्ट्राचा जो रँक असेल किंवा संपूर्ण अपडेट, संपूर्ण डिटेल, नाव असेल, त्यानंतर 10वीचे मार्क्स असेल, 12वीचे मार्क्स असेल, अशी संपूर्ण माहिती एकाच मेरिट लिस्टमध्ये प्रसिद्ध केली जाते। त्यामुळे ज्यावेळी मेरिट लिस्ट प्रसिद्ध होईल त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्व माहिती चेक करायची आहे। जर काही त्याच्यामध्ये चुका असतील तर तुम्ही ग्रीव्हन्स म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये जाऊन त्याच्या संदर्भातले अपडेट देऊ शकता, ग्रीव्हन्स देऊ शकता किंवा बदल करण्यासंदर्भातल्या सूचना देऊ शकता आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्याच्यानंतर जो महत्त्वाचा राऊंड आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि त्याचबरोबर लक्षात घ्या मेथड आणि कॉलेज राऊंड 1, 2 लक्षात घ्या, त्याच्यानंतर 3 आणि 4 अशा प्रकारची प्रोसेस सुरू होणार आहे। साधारणतः मागच्या वर्षी ज्यावेळी कॅप राऊंड सुरू झाले होते तर त्यावेळी तुम्ही कॉलेजेस टाकता, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडसाठी एकाच वेळी कॉलेजेस टाकण्याची संधी मागच्या वर्षीपर्यंत तरी दिली जात होती। यावर्षी थोडंसं पोर्टलमध्ये बदल आहे, त्यामुळे जोपर्यंत वेळापत्रक येत नाही आहे तोपर्यंत 100% खात्रीशीर माहिती देता येणार नाही आहे। साधारणतः मागील वर्षामध्ये 2 जे कॅप राऊंड आहेत पहिले एकत्रित सुरू झाले होते, म्हणजेच काय की तुम्हाला एकदाच कॉलेज ऑप्शन द्यायचा होता। पहिला राऊंड ज्यावेळी प्रसिद्ध होईल, ज्यावेळी तुम्हाला पहिला प्रेफरन्स लागेल तर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचं असं, इतर कॉलेज जर तुम्हाला लागले तर तुम्ही बेटरमेंटचा ऑप्शन घेऊ शकता। या संदर्भात देखील आपण अगदी डिटेल माहिती विद्यार्थ्यांना देणार आहोत, जेणेकरून त्यांना ॲडमिशन संदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर पहिले 2 राऊंड मागच्या वर्षी एकत्रित झाले, यावर्षी देखील एकत्रित अपेक्षित आहेत, म्हणजेच दुसऱ्या राऊंडसाठी कुठल्याही प्रकारचा कॉलेज ऑप्शन टाकण्याची संधी दिली जात नाही आहे। पहिल्याच राऊंडमध्ये लक्षात घ्या तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत। पहिल्या राऊंडमध्ये जर तुम्हाला ऑप्शन मिळाला, कॉलेज मिळालं तर तुम्ही घेऊ शकता, नाहीतर दुसऱ्या राऊंडमध्ये तुमचे जे पहिले ऑप्शन टाकलेले आहेत ते सेम दुसऱ्या राऊंडसाठी राहतात। तर असे हे 2 राऊंड एकत्र होतात। त्याच्यानंतर तिसरा राऊंड
चौथा राऊंड आहे तो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड. तर अनेक विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसाठी देखील संधी या ठिकाणी दिली जाते. ज्यांना इतर राऊंडमध्ये प्रवेश मिळाला नसेल तर त्या ठिकाणी देखील विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता पुढील शेड्यूल काय राहणार आहे हे कळलंच असेल. साधारणतः पुढचा महिना देखील कॅप प्रोसेसमध्ये जाईल आणि साधारणतः प्रवेश प्रक्रियेसाठी सप्टेंबर महिना उजाडू शकतो. त्यामुळे अजून थोडा लक्षात घ्या, 1 महिन्यापर्यंत प्रतीक्षा करायची आहे. वेळापत्रक लवकरच पोर्टलवरती प्रसिद्ध होईल. प्रसिद्ध झाल्यानंतर अगदी प्रॉपर माहिती सगळ्यांना दिली जाणार आहे. अर्ज व्हेरीफाय नसेल तर प्रतीक्षा करा, लवकरच व्हेरीफाय होईल. पण लक्षात घ्या की याचं वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध होईल. आपण देखील माहिती घेतच आहोत. तर अशी ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा. तर अशा प्रकारे बीएड कॉलेज ॲडमिशनपर्यंत प्रॉपर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.